जसं कोणी चुकीचं बोललं डिफेमेशनची केस केली जाऊ शकते. पण अध्यक्ष महोदय, आमच्या विरुद्ध बोललं तर पोलिसाचा वापर करू. म्हणजे आज तर असं आहे की तुम्ही सोशल मीडियावर या सरकारच्या विरुद्ध एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत नाही. मग कुठे जे लोक पूर्वी म्हणायचे मुस्कटदाबी, आज किती लोकांना अटक आहे अध्यक्ष महोदय? म्हणजे आमच्या काळात आम्ही मुख्यमंत्री होतो, आमचे सगळे मंत्री होते, लिहिलं ना लोकांनी, अनेक गोष्टी लिहिल्या, विरोध केला, अनेक वेळा केला, पण असं काही कोणाला पकडून जेलमध्ये नाही घातलं आम्ही अध्यक्ष महोदय. पण आज मात्र सरकारच्या विरोधात बोलाल तर खबरदार, तुम्हाला आम्ही जेलमध्ये टाकू. आज इतक्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरच्या लोकांना नोटिसेस देऊन जेलमध्ये टाकण्याचं एक सत्र मुस्कटदाबी आहे. सरकारच्या विरुद्ध बोलू देणार नाही आणि ही सिलेक्टिव्ह आहे. म्हणजे त्याच वेळी सुधीर भाऊचं, माझं, आमच्या परिवाराचं कार्टून आलं आणि त्याच्यात गलिच्छ लिहिलं असलं, त्याच्यावर कारवाई नाही आहे, त्याच्यावर कुठलीच कारवाई नाही आहे. पण मात्र सत्तारूढ पक्षाच्या विरुद्ध, सरकारच्या विरुद्ध काही जरी लिहिलं तरी त्याच्यावर कारवाई चाललेली आहे अध्यक्ष महोदय. आणि एवढंच नाही, आता आपण बघा, ही जी काही अर्णव गोस्वामींची केस आहे, आता आपण काय केलं? ते चुकीचं वागत होते. 50 कायदे आपल्याकडे आहेत की ज्या कायद्याने आपण त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यावर चुकी करता कारवाई करू शकत होतो, डिफेमेशन करू शकत होतो, अजून 4 गोष्टी करू. ते नाही केलं आपण. आपण काय केलं? त्यांची बंद झालेली केस, बंद झालेली, ती ओपन केली. हा, सुप्रीम कोर्टाचा ऑर्डर वाचा ना, तोच घेऊन आलोय. तोच घेऊन आलोय. कधी वाचत जा सुप्रीम कोर्ट वगैरे. तुम्हाला असं वाटतं की हायकमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट. हायकमांड सुप्रीम कोर्ट नसते. देशात न्यायालय आहेत. हायकमांड असते, पण ती सर्वोच्च न्यायालय नसतं. नाही, प्रश्न तो नाहीच आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं अध्यक्ष महोदय, तर सर्वोच्च न्यायालयाने अगदी स्पष्टपणे जुनी केलेली कारवाई कशी बरोबर होती, म्हणजे ते जे अन्वय नाईक आहेत त्यांच्याबद्दल पूर्ण सन्मान आहे अध्यक्ष महोदय. एखाद्या मृत व्यक्तीच्या बद्दल कुठलाही अपशब्द, कुठलाही अवमान किंवा त्यांच्या मातोश्री असतील किंवा त्यांचं जे काही झालं असेल तर दुःखद आहे. मराठी असो का हिंदी असो, मुश्रीफ साहेब, म्हणजे मराठी माणसाबद्दल दुःख आणि बाकी अमराठी बद्दल सुख असं नाही असू शकत. मानवतेचा विषय आहे. ते मानवतेत जो कोणी बसेल, कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, भाषेचा असो, त्याच्याबद्दल दुःख. पण अध्यक्ष महोदय, हे बघा काय म्हणतात सुप्रीम कोर्ट. नाउ इन धिस बॅकड्रॉप it becomes necessary to advert briefly to the contents of the FIR in the present case. The FIR recites that the spouse of informant had a company carrying on the business of architecture, interior design and engineering consultancy. According to the informant, her husband was over the previous 2 years having pressure as he did not receive the money of work carried out by him. The FIR recites that the deceased had called the office of the appellant and spoken to his accountant for the payment of money. Apart from the above statements, it has been stated that the deceased left behind a suicide note stating that his money is stuck and following owners of the respective company are not paying our legitimate dues. Prima facie, on the application of test, कुठली टेस्ट त्याच्यावर त्यांनी दिली आहे की एखादा अबेटमेंट म्हणजे काय असतं. एखाद्या व्यक्तीने सुसाईड केल्यानंतर हा त्याला जबाबदार आहे म्हणजे काय आहे, त्याच्या 3 टेस्ट त्यांनी सांगितल्या सुप्रीम कोर्टाने. 3 टेस्ट. आणि मग त्याच्या संदर्भात ते काय म्हणतात, ते असं म्हणतात, प्रायमा फेसी ऑन द ऍप्लिकेशन ऑफ द टेस्ट विच हॅज बीन लेड डाऊन बाय धिस कोर्ट in the consistent line of authority which has been noted above, it cannot be said that the appellant was guilty of having abated the suicide
within the meaning of section 306 of IPC, this अतिशय स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय? सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की सुप्रीम कोर्टाने 3 टेस्ट दिल्या आहेत की ज्याच्या आधारावर 306 लागू होतं, अबेटमेंट लागू होतं, आणि या केसमध्ये ही टेस्ट ते पूर्ण करत नाही म्हणून 306 लागू होत नाही. तुम्ही जे बोललात ना त्याचं उत्तर सुप्रीम कोर्टाने दिलंय. आणि मग सुप्रीम कोर्टाने त्याच्या पलीकडे हेही म्हटलंय, पण वकिलात आपल्याला देखील कायदा चांगला कळतो. सुप्रीम कोर्टात जो त्यांचा अर्ज होता हा जामिनासाठीचा होता, आणि जामिनामध्ये जो निकाल दिला जातो हा ट्रायलसाठी त्यावेळेला लागतोच असं नाही. याची ट्रायल अजून व्हायची आहे. या केसची ट्रायल त्यांनी हायकोर्टात हा गुन्हा स्क्वॅश करावा म्हणून अर्ज केला, जो हायकोर्टाने काल नाकारलेला आहे. त्याच्यामुळे ह्याची ट्रायल अजून व्हायची आहे. ती ट्रायल होण्याच्या पूर्वी आपण इथे सभागृहात त्याची ट्रायल चालवू नका. त्याची ट्रायल होऊ देत. त्यांच्यावरती जो गुन्हा दाखल झालेला आहे तो कोर्टाने स्क्वॅश केलेला नाही. नीट समजून घ्या. आपण जरा पुन्हा मी पण आपण जसं वाचलंय तसं मी पण वाचलेलं आहे. फक्त माझं एकच मिनिट, जसं आपलं म्हणणं ऐकून घेतलं, माझं पूर्ण म्हणणं ऐकून घ्या. सुप्रीम कोर्टाचा हे डिसिजन आम्ही रिव्ह्यू मध्ये जातोय, हे आम्ही मान्य केलेलं नाही. आम्ही त्याच्यामध्ये रिव्ह्यू मध्ये जातोय. आणि पुन्हा एकदा सांगतो, सरकारचा अधिकार आहे. तुम्ही नाही ठरवू शकत. भातखळकर आयोग कोण? आयोग म्हणजे कोण? सरकार ना. आयोग म्हणजे कोण? सरकार ना. जरा बसा खाली, जरा कायद्याचा नीट अभ्यास करा आणि नंतर बोला. आयोग म्हणजे कोण? सरकार ना. आपल्याला एवढं पण कळत नाही. आयोग म्हणजे कोण? सरकार जातं ना. याच्यामध्ये अपीलमध्ये जातं मंत्री महोदय, आयोग ज्या वेळेला जातो सरकार जातं. मंत्री महोदय, एक मिनिट, या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की आपल्यालाही सगळ्यांना अभ्यास होतोय 2 वकिलामुळे. तर थोडं शांततेने तुम्ही पण ऐका. मागून कशाला ओरडता जोरानं? नाही, ऐका. ओ मंत्री महोदय, तुम्ही पण थोडस तुम्ही पण आवाज कमी करून बोलायचं.